HbA1c म्हणजे काय? ती मधुमेह असणाऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे? चला या सगळ्याची उत्तरं आणि या टेस्टचं महत्त्व हे जाणून घेऊया. रक्तातील साखरेचा 3 महिन्याचा सरासरी अंदाज सांगणारी टेस्ट म्हणजेच HbA1c. 5.8% पेक्षा जर ती कमी असेल याचा अर्थ तुम्हाला मधुमेह नाही. 5.8 ते 6.4% पर्यंत ती असेल तर याचा अर्थ की तुम्ही प्री डायबिटीज किंवा डायबिटीज पूर्वस्थितीत आहात. 6.4%च्या पुढे जर HbA1c असेल तर याचा अर्थ तुम्ही डायबिटीज रेंजमध्ये आहात. मधुमेह असताना जर HbA1c 7% किंवा त्यापेक्षा कमी आली तर याचा अर्थ की गोळ्या, पथ्य आणि औषधाने तुमची साखर नियंत्रणात आहे आणि ती उत्तम आहे. HbA1c मुळे तुमचे दीर्घकालीन साखरेचे नियंत्रण समजते. HbA1c ही तपासणी जेवणाशी संबंधित नाही. त्यासाठी उपाशी राहण्याची किंवा जेवण्याची गरज नाही. ती कोणत्याही वेळेला दिलेल्या रक्ताच्या नमुन्यावर केली जाते. HbA1c 1% जरी कमी झाली तरी मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत ही 14 ते 37% कमी होते. मधुमेहाबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या माहितीत ज्यांना शुगर आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच पाठवा.